माझा मालक सायको होता. सकाळी मालकीनबाई खोलीतून बाहेर पडायची तेव्हा कमरेवर हात ठेवून लंगडत लंगडत चालायची. मी तर मालकापासून दूरच राहायचे. पण एका रात्री मालकिनीची तब्येत खराब होती. मला 10,000 रुपये देत म्हणाली, आजची रात्र तू मला वाचव. मी 10,000 रुपये घेऊन माझ्या खिशात ठेवले आणि मालकिनीच्या जागेवर मी जाऊन झोपले. त्या रात्री माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मालकाने मालकीन समजून माझ्यासोबत. मी कामात बिझी होते. जेव्हा माझी मालकीन सकाळी खोलीतून बाहेर आली तेव्हा ती आपल्या कमरेवर हात ठेवून थरथर कापत होती. मी तिला विचारले की मालकीनबाई काय झालं? तर ती मला विचित्र नजरेने पाहून म्हणाली की तुझा मालक माणूस नाही तर हैवान आहे. एवढं बोलून ती आपले अश्रू पुसत किचनमध्ये निघून गेली. गरम दुधात 1 चमचा हळद टाकून पिऊ लागली. मागच्या कित्येक दिवसांपासून मी हे चित्र पाहत होती. कधी कधी तर मी विचारात पडायची की माझा मालक तर स्वभावाने खूपच गरीब दिसतो, नोकरांची खूपच काळजी घेतो. मग बायकोसोबत असं काय करत होता जी त्याच्याबद्दल असं काही बोलत होती? मी मागच्या 1 वर्षापासून या घरात काम करत होती आणि मी मालकिनीला नेहमी उदासच असताना पाहिले होते. मालकिनीचा चेहरा नेहमी रागीटच असायचा, म्हणून कधी विचारण्याची हिंमतच व्हायची नाही. पण आज तर बिचारी तिच्या पाठीच्या दुखण्याने कणत होती. खोलीतून बाहेर आली तेव्हा कदाचित तिचे दुखणे तिला सहन झाले नाही, म्हणून तिने मला दूध द्यायला सांगितले. माझा मालक तर खूपच नरम स्वभावाचा माणूस होता. मी आजपर्यंत त्याला कधीच वरच्या आवाजात बोलताना पाहिले सुद्धा नव्हते. तो तर त्याच्या बायकोला सुद्धा अहोजाहो करूनच बोलायचा. म्हणून मी हा विचार सुद्धा करू शकत नव्हती की मालक कधी मालकीणसोबत काही चुकीचा व्यवहार करतील. पण मालकिनीचे अश्रू मला काहीतरी वेगळंच सांगत होते. कधी मला वाटायचे की कदाचित मालकीनबाई खोटं बोलत असाव्यात, कारण मी तिला कधीही मालकासोबत हसताना बोलताना पाहिले नव्हते. कारणही कदाचित हेच असावे की माझे मालक सावळ्या रंगाचे होते, दिसायलाही काही खास नव्हते आणि मालकीनबाई तर खूपच सुंदर होत्या. म्हणूनच कदाचित मालकिनीला मालक पसंत नसावेत. म्हणूनच ती जाणून बुजून तिचा स्वभाव तसा ठेवायची आणि आम्हा नोकरांना मालकाच्या विरुद्ध भडकवायची. मी मालकिनीला कधीही चांगले कपडे घालून तयार होताना पाहिले नव्हते, जसे की बायका आपल्या नवऱ्याच्या येण्या अगोदर तयार राहतात. ती नेहमी खराब कपडे घालून चेहऱ्यावर उदासी ठेवून मालक घरात येण्या अगोदर हॉलच्या सोफ्यावर बसलेली असायची, जसे काही किती दिवसापासून ती आजारी आहे. मालक जेव्हाही घरात यायचे तेव्हा ते तिची तब्येतीची चौकशी करायचे. तिला विचारायचे की तुम्ही ठीक तर आहात ना, नाहीतर चला आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ. पण मालकीनबाईचे नखरे काही केले संपत नव्हते. ती म्हणायची की मला डॉक्टरांकडे नाही जायचं. त्यावेळेस माझे डोके चक्रावून गेले होते. मला मालक चांगला आणि मालकीनबाई चुकीच्या वाटत होत्या. जी परिस्थिती आज मी मालकीनबाईंची पाहिली होती, माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मला वाटत होतं की कदाचित जे डोळ्यांना दिसत आहे ते चुकीचे आहे. सत्य परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे. पण कधी वाटायचे की कदाचित मालकीनबाई खूपच सुंदर आहेत, म्हणूनच मालकापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी असे डावपेच वापरत असावी, जेणेकरून स्वतःला निर्दोष मुक्त करू शकेल आणि त्यांच्या तावडीतून सुटू शकेल. माहीत नाही का, पण मला मालक आणि मालकींच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची इच्छा निर्माण झाली होती. मी आता ही गोष्ट नोट करू लागली होती की सकाळी जेव्हा मी कामावर यायची त्यावेळेस मालकीन तिच्या खोलीतून बाहेर पडायची आणि नेहमी तिचे हात तिच्या कमरेवर असायचे. तिच्याकडे पाहून असेच वाटायचे की जसे रात्रभर मालकाने मालकिनीला सहन न होणारा त्रास दिला असावा. तिच्या चेहऱ्यावर मला नेहमी उदासीच दिसायची आणि जेव्हा मालक बाहेर पडायचे तेव्हा मालक मात्र खूप खुश आणि आनंदात असायचे. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच रोनक असायची. ते जसेही बाहेर यायचे तेव्हा नोकरांना पराठे बनवायला सांगायचे आणि भरपेट नाश्ताही करायचे आणि त्यांच्या कामावर निघून जायचे. पण मालकीनबाई फक्त 1 ग्लास गरम दुधात थोडीशी हळद टाकून प्यायच्या
आणि त्या दरम्यान त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. गोष्ट फक्त इथेच थांबली नव्हती. एकदा जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी नुकतीच कामावर आली तेव्हा मला मालकिनीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मी पाहिले की मालकीन पडतच त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या, पण मला समोर पाहून ती तिथून निघून गेली. तिचे केस पूर्णपणे विस्कळलेले होते, चेहऱ्याने परेशान दिसत होती. मला पाहून पटकन त्यांनी त्यांचे अश्रू पुसले आणि मग वरचा जिना चढण्या अगोदर मला सांगू लागली, जर तो हैवान माणूस माझ्याबद्दल विचारेल तर त्याला सांगायचे की मी घरी नाही, कुठेतरी बाहेर गेले आहे. खबरदार जर तू हे सांगितलं की मी वर लपलेली आहे. इतके बोलून ती वर निघून गेली. 5 मिनिटांनंतर मालकाच्या खोलीचा दरवाजा पुन्हा उघडला. मी पटकन हातात कपडा घेतला आणि काचेचा टेबल साफ करू लागली, जेणेकरून मालकाला असे वाटावे की माझं त्यांच्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यांनी येऊन पूर्ण हॉलमध्ये पाहिलं. मग मला येऊन विचारले की तुझी मालकीण कुठे आहे. हे ऐकून मी आता घाबरले होते. आज मालक खूपच रागात दिसत होते. मी म्हणाले की मला माहीत नाही, मी तर किचनच्या बाहेर आलीच नव्हती. मी पाहिले नाही की मालकीण कुठे गेल्या. मी त्यांच्यासोबत खोटं बोलले होते म्हणून सारखी सारखी नजर चोरत होती. मी घाबरूनच बोलत होती. मालक हळूच चालत माझ्याजवळ आले आणि हळूच मला येऊन विचारू लागले की मला माहीत आहे की तुला माहिती आहे की ती कुठे गेली आहे. मला सांग की ती कुठे गेली आहे. मी पूर्णपणे घाबरली होती की जर मी मालकाला खरं काही सांगितले आणि मालकीनबाईला माहीत झाले तर ती माझ्यावर ओरडेल, आणि जर मालकाशी खोटं बोलले आणि त्यांनी माझं खोटं पकडलं तर कदाचित ते मला नोकरीहूनही काढून टाकतील. मी वर इशारा करत हळूच मालकाला म्हणाली की प्लीज माझं नाव नका सांगू. हे ऐकून ते हसू लागले आणि खिशातून 500 रुपयाची नोट काढून मला दिली आणि म्हणू लागले, जर तू माझी नेहमी अशीच साथ दिलीस तर मीही तुला नेहमी खुश ठेवीन. इतकं बोलून ते वर निघून गेले. पण मी घाबरत होते की माहीत नाही का, पण आज मला मालकांचा स्वभाव काहीतरी वेगळाच वाटत होता. मालकीनबाई खऱ्या आणि मालक खोटे वाटत होते. काही वेळानंतर मालक मालकिनीचा हात पकडून त्यांना खाली घेऊन आले आणि प्रेमाने त्यांच्यासोबत बोलत होते. म्हणू लागले की तुम्ही माझ्यापासून लांब लांब का पडत असतात. चला या बसा इथे, आज मी तुम्हाला माझ्या हाताने नाश्ता भरवतो. पण मालकीनबाई सारख्या सारख्या त्यांचा हात आपल्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या. मालकाने शेफला सांगितले की एक दुधाचा ग्लास घेऊन ये, आणि मग त्यांच्या हाताने मालकीनबाईंना दूध पाजले. ते तर खूप प्रेम दाखवत होते. माझ्या डोक्यात अजूनही तोच प्रश्न होता की मालकीनबाई मालकाला का घाबरतात. ते तर खूपच नरम स्वभावाची व्यक्ती आहेत. काही दिवसानंतर माझ्या आजीचा मृत्यू झाला. त्यावेळेस मला आई म्हणू लागली की मी तुला एकटीला घरी सोडू शकत नाही, कारण मी आणि माझी आई आम्ही दोघीच घरात राहत होतो. बाबा आम्हाला सोडून गेले होते आणि मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. आई म्हणू लागली की जर तुला नोकरी लागली नसती तर मी तुला माझ्यासोबत घेऊन गेली असती, पण जर तू काम सोडून माझ्यासोबत गावाला आलीस तर तुझी नोकरीही सुटून जाईल आणि परत येऊ तेव्हा आपलेच खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम वाढतील. मी आईला विचारले की मग मी एकटी कुठे राहू. माझ्या आईने मालकींसोबत बोलणे केले की जोपर्यंत मी गावाला जाऊन परत येत नाही तोपर्यंत माझ्या मुलीला तुमच्याच घरी राहू द्या. माझ्या मालकिनीलाही काहीच आक्षेप नव्हता. मी आता मालकीन जवळच राहू लागली होती. या अगोदर तर मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ड्युटी करत होती, पण आता 24 तास मी याच घरात राहू लागली होती. बाकीचे नोकर आपापल्या घरी निघून जात होते. फक्त मीच मालकिनीच्या घरात राहू लागली होती. एके दिवशी जेव्हा जेवणाची वेळ झाली तेव्हा गरमागरम जेवण बनवून मालकाच्या समोर ठेवले, पण मालकीनबाई खोलीतून बाहेर आल्या नव्हत्या. बराच वेळ खुर्चीवर बसून मालकीनबाईची वाट पाहत होते. ते सारखे घड्याळाकडे बघत होते आणि मग म्हणू लागले की जाऊन आपल्या मालकीनबाईंना बोलावून घेऊन ये, जेवण थंड होत आहे. मी पटकन होकारार्थी मान हलवली आणि त्यांना बोलवायला निघून गेली. मी त्यांचा दरवाजा उघडला तर मालकीनबाई बेडवर पालथ्या झोपलेल्या होत्या.
मी हळूच त्यांना आवाज देत म्हणाली की मालक बाहेर तुमची वाट पाहत आहे. त्यांना माझ्या येण्याची चाहूल लागली होती, पण तरीही तिने काहीच उत्तर दिले नाही. ती म्हणू लागली की त्यांना जेवायचे असेल तर जेवू दे, मला भूक नाही. मला जेव्हाही भूक लागेल तेव्हा मी खाऊन घेईल. एवढं बोलून त्यांनी अंगावर चादर ओढून घेतली. मी तशीच परत निघून गेली. तेव्हा मालकाच्या कपाळावर आड्या दिसत होत्या. ते मला विचारू लागले की तुझी मालकीण कुठे आहे? मी सगळं काही त्यांना सांगितले, जे मला मालकिणीने सांगितले होते. मालकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. ते पटकन त्यांच्या खुर्चीवरून उठून मालकीनबाईंच्या खोलीत निघून गेले. फक्त 2च मिनिटात मालकीनबाई त्यांच्यासोबत बाहेर येत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक जबरदस्तीचे हास्य होते. मला त्यांचा गाल लाल लाल दिसत होता. मी त्यांच्याकडे पाहत असताना पाहून मालकीण मला पटकन म्हणू लागल्या की माझं तोंड काय पाहत बसली आहेस, माझ्यासाठी ताट कर. मी पटकन त्यांच्यासाठी ताट लावला. 2 घास खाऊन त्या पुन्हा त्यांच्या खोलीत निघून गेल्या होत्या. मला तर मालकीनबाईंचं वागणं काहीच समजत नव्हतं की एवढे सगळे झाल्यानंतरही इतकी ॲक्टिंग करायची काय गरज होती. मालक आणि मालकींच्या जेवणानंतर जे काही जेवण वाचले होते ते मी खाऊन घेतले आणि मग भांडी साफ करता करता मला बराच वेळ झालेला होता, कारण मी पूर्ण किचन साफ केले होते. सर्व काम झाल्यावर जेव्हा मी किचन आणि हॉलची लाईट बंद करून माझ्या खोलीत जाऊ लागली, तेव्हा एका क्षणासाठी माझे पाऊल थांबले, कारण त्या शांत घरात मला मालकिणीचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती की जाऊन पाहूया की मालकीनबाई रात्रीच्या या वेळेस रडत का आहेत. माझ्या मनाला पटत नव्हते की या वेळेला कुणाच्या खोलीत जाऊन डोकावणे अजिबात चांगली सवय नाही. पण पुढच्या क्षणी जो काही आवाज मला ऐकू आला त्याने माझ्या मनात आणखीन उत्सुकता निर्माण केली होती. इच्छा नसतानाही माझे पाऊल मालकिनीच्या खोलीकडे वळाले होते. मी हळूहळू पावलांनी चालत मालकिनीच्या खोलीच्या बाहेर आले तर दरवाजा आतून लॉक होता. मी खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला, पण जशी मी खिडकीच्या जवळ आली तर आतून मला मालकिनीचा आवाज आणखीनच मोठ्याने येऊ लागला. ती रडत होती, पण मालक मात्र तिला प्रेमाने सांगत होते की किती वेळा मी तुला सांगितलं आहे की पोट भरून जेवण करून घेत जा, नाहीतर तुला असाच त्रास होतो. तू सगळ्यांसमोर माझी इन्सल्ट करतेस, माझी कोणतीही काळजी घेत नाहीस. किती वेळा सांगितले आहे की या खोलीमध्ये जे काही माझ्यासोबत करायचे असेल ते करून घे, पण बाहेर लोकांसमोर आणि नातेवाईकांसमोर माझी इज्जत घालवू नकोस. जे मी सांगतो तेच करत जा. पण माहीत नाही तुला माझी कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायची नाही. मालक खूप नम्रपणे आणि प्रेमाने मालकीनबाईंना समजावत होते, पण उलट मालकीनबाईंचा रडण्याचा आवाज आणखीनच मोठ्याने येऊ लागला होता. खिडकी आतून बंद होती, म्हणून मी तिला उघडून आत पाहू शकत नव्हती. मला हे कळत नव्हतं की मालक तर गोडीने मालकीनबाईंशी बोलत होते. ते अगदी नम्रपणे आणि प्रेमाने समजावत होते, पण त्यानंतरही मालकीनबाई का रडत होत्या. मी पटकन खिडकीपासून बाजूला झाले आणि माझ्या खोलीत जाऊन झोपले. पूर्ण रात्रभर माझ्या डोक्यात हाच विचार चालत होता. सकाळी उठले तेव्हा पुन्हा तेच चित्र डोळ्यांना दिसू लागले. आज सकाळी मालक उठण्या अगोदर मालकीनबाई खोलीच्या बाहेर पडल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांच्या खाली काळे डाग पडलेले दिसत होते. त्या खूपच उदास उदास दिसत होत्या. त्यांचा हात त्यांच्या कमरेवर होता आणि त्या लंगडत लंगडत चालत होत्या. त्या आल्या आणि खुर्चीवर बसल्या. मी पटकन त्यांच्यासमोर गरमागरम नाश्ता ठेवला, पण त्या थरथर कापत होत्या. त्यांनी ज्यूसचा ग्लास उचलण्यासाठी हात पुढे केला की हात थरथरत असल्यामुळे ग्लास त्यांच्या हातून सटकला आणि खाली पडला. ग्लास खाली पडताच मालक पटकन उठून खाली आले, कारण त्यावेळेस ते फोनवर कुणासोबत तरी काहीतरी महत्त्वाचं बोलत होते. मालकीण तर थरथर कापत होत्या आणि त्यांची माफी मागू लागल्या, पण तोपर्यंत उशीर झालेला होता. मालकाने रागातच आपले दोन्ही हात टेबलावर जोरात मारले. त्या झटक्यामुळे टेबलावर ठेवलेला ज्यूसचा जग उलटा पडला. त्यामुळे संपूर्ण नाश्ता खराब झालेला होता. मालक रागाने लाल लाल झाले होते आणि म्हणू लागले की काल रात्री सांगितलेली गोष्ट तू इतक्या लवकर विसरलीस? आता बघच, मी पुन्हा दुसऱ्यांदा येऊन सगळं काही तुला व्यवस्थित शिकवतो.
मालकीनबाई घाबरूनच बसल्या होत्या आणि मी चोरट्या नजरेने सगळं काही किचनच्या दरवाजाजवळ उभी राहून मालकाचे हे रूप पाहत होती. मी आजपर्यंत मालकाला अशा रूपात असं बोलताना कधीही पाहिलं नव्हतं. मला आजही आठवतंय, जेव्हा मी इथे नवीनच आली होती. दुसऱ्या दिवशी माझ्याकडून महागडा डिनर सेटची प्लेट तुटली होती, पण मालक मला काहीच बोलले नाहीत. उलट तो महागडा डिनर सेट त्यांनी मला देऊन दिला माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी आणि स्वतःसाठी एक नवीन डिनर सेट मागवला. मला काहीच कळत नव्हतं की नक्की हे सगळं काय चाललं आहे, पण आता मला या गोष्टीचा शोध लावायचा होता. त्या दिवशी जेव्हा मालकाच्या खोलीची साफसफाई करण्यास गेली, तेव्हा हळूच मी खिडकी आतून उघडीच ठेवली, जेणेकरून रात्री मला सगळं काही व्यवस्थित पाहता येईल. संध्याकाळी एकदा पुन्हा मालक घरी आले. मालकीनबाई संपूर्ण दिवस खोलीतून बाहेर पडल्या नव्हत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भीती निर्माण झाली होती. दुपारचे जेवण टेबलावर ठेवून जेव्हा मी त्यांना त्यांच्या खोलीत बोलावण्यासाठी गेली, तेव्हाही ते आपल्या खोलीत बसून रडत होते आणि म्हणू लागली की मला भूक नाही, तू इथून चालती हो. माझ्या मनात विचार आला की एकदा त्यांना विचारावे की नक्की काय प्रॉब्लेम आहे, पण पुन्हा गप्प झाले. शेवटी ती मोठी लोकं होती. आम्हा गरिबांची कोणती गोष्ट समजणार. त्या रात्री जेव्हा मालक आणि मालकीण खोलीत गेल्या, तेव्हा मी पूर्ण घरातील काम करून लाईट ऑफ करून त्या खिडकीजवळ आले होते. मी हळूच खिडकी उघडून पाहिली. जेव्हा आतले दृश्य पाहिले, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मालक हैवान बनून सोफ्यावर बसलेला होता. त्यांच्या हातामध्ये पट्टा होता आणि ते मालकीनबाईकडून एक एक गोष्टीचा हिशोब मागत होते. म्हणू लागला की जेव्हा मी 1:30 वाजता कॉल केला होता, तेव्हा तू कॉल उचलण्यात उशीर का केलास. मालकीन म्हणू लागली की मी वॉशरूममध्ये होती. मोबाईलचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला नाही. पुढच्या क्षणी मालकाने पट्ट्याने मालकीनबाईच्या पायावर मारणे सुरू केले. म्हणू लागले की तू खोटं बोलतेस, नक्कीच कोणासोबत तरी बोलण्यामध्ये मग्न झाली असशील. तेव्हाच माझ्या कॉलकडे लक्ष केले नाही. मालकीन रडून म्हणू लागली की असं काहीही नाही. मालक त्याचे वागणे खूप गोड ठेवत होता, पण तो आज माझ्या मालकींचा छळ करत होता. तो हसतच मालकीनबाईंना पाहत होता आणि ती रडत होती आणि इथे मी बाहेर उभी राहून थरथर कापू लागली होती. माझा मालक खरंच वेडा होता का. मी बाहेर उभी राहून थरथरत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मालक कामावर निघून गेले, तेव्हा मी सरळ मालकीनबाईंच्या खोलीत निघून आली. त्या अजूनही बेडवरच झोपलेल्या होत्या. मी त्यांचा चेहरा पाहिला तेव्हा माझंही मन दुखू लागले, कारण त्यांच्या चेहऱ्यावर लाल निशाण होते. जणू काही त्यांना सिगरेटचे चटके त्यांच्या गालावर लावलेले असावेत. समोरचे दृश्य पाहून माझं मन आतल्या आत खूप रडू लागलं होतं. मी मालकीनबाईंच्या जवळ गेली आणि म्हणू लागली की मालकीनबाई, मी रात्री तुमच्या खोलीतून येणारा आवाज ऐकला होता. मी तुमची काही मदत करू शकते का. मला तुमची मैत्रीण समजून सगळं काही सांगू शकता. तर मालकीनबाई रडू लागल्या आणि रडत रडत मला म्हणू लागल्या की मालक एक मानसिक रुग्ण आहे. ते मला सांगत होते की तू माझ्यावर अजिबात प्रेम करत नाहीस, कारण तू दिसायला खूपच सुंदर आहेस आणि मी कुरूप आहे, म्हणूनच तू माझी फसवणूक करत आहेस. सुरुवातीला त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं, पण जसजसा काळ बदलू लागला तसतसे ते बदलू लागले. ते रोज रात्री येतात आणि माझा खूप छळ करतात. विचित्र काम करायला सांगतात. मला एका पायावर उभे करतात, तर कधी म्हणतात की या काचेवरून चालून दाखव. जर नाही ऐकले तर खूप मारतात आणि जर माझ्याकडून काही चूक झाली तर माझ्या हातापायांवर चटके देतात. मला कळत नाहीये की मी या माणसापासून माझी स्वतःची सुटका कशी करू. हा माणूस मला मारल्याशिवाय थांबणार नाही. मालकिणीचे बोलणे ऐकून मी खूप घाबरले होते. मालकिणीने मला मिठी मारून त्यांचे मन हलके केले होते. मी सुद्धा त्यांना शांत करू लागले आणि म्हणाली, आपण नक्कीच यातून काहीतरी चांगला मार्ग काढूया. त्या रात्री जेव्हा मालक घरी आले, तेव्हा एकदा पुन्हा मालकींच्या सोबत सक्ती करू लागले. त्यांनी काचेचा ग्लास जमिनीवर तोडला आणि म्हणू लागले की यावर चालून माझ्याजवळ ये, नाहीतर मी तुला टकलं करीन. तुझ्या डोक्यावर एकही केस सोडणार नाही. मालकीन रडत होत्या. मालकीन ओरडू लागल्या की असं मी नाही करू शकत, मला खूप त्रास होतो.
मालकांनी पुढच्या क्षणी पेटती मेणबत्ती उचलून मालकिनीच्या जवळ जाऊ लागले, जेणेकरून त्यांचे केस जाळू शकतील. मी हे दृश्य पाहिले तर मी सहन करू शकले नाही. मालकीन ओरडत रडतच खोलीच्या कोपऱ्यात बसल्या होत्या. मी पटकन जाऊन काचेचा गुलदस्ता हातात घेतला आणि दरवाजा उघडून आत गेले. जोपर्यंत मालक मागे वळून बघत नाही, मी तो काचेचा गुलदस्ता त्यांच्या डोक्यावर मारला होता. ते जमिनीवर कोसळले होते, तडपत होते, पण मी मालकिनीला तिथून घेऊन बाहेर पळाली. आता फक्त घराच्या बाहेरच निघाली होती की मालकीन रडू लागली आणि म्हणू लागली की नाही, तो माझा नवरा आहे. मी त्यांना असं सोडून कुठेही जाणार नाही आणि जर त्यांना काही झाले तर सगळं काही माझ्यावर येईल. मी त्यांना इथून पळवत लावत होते, पण त्या परत पुन्हा त्यांच्या घरी निघून गेल्या. मालक बेशुद्ध जमिनीवर पडले होते. मी पटकन त्यांना गाडीत टाकून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली, जिथे त्यांचा इलाज झाला आणि त्यांचा मेंदूचाही इलाज केला. त्यानंतर ते ठीक होऊ लागले होते आणि आता ते बायकोवर विश्वासही ठेवू लागले होते. मला मालकिनीने पैसे देऊन तेथून पळवून लावले होते, जेणेकरून मालक माझ्यावर काही कार्यवाही करायला नको. मित्रांनो, आपल्याला या कहाणीतून हे शिकायला मिळते की नवरा कितीही वाईट असला, बायकोसोबत कसाही व्यवहार केला तरी जेव्हा नवऱ्यावर संकटं येतात तेव्हा बायको आपली काळजी न करता आपल्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून सगळ्यांनी आपल्या बायकोची इज्जत करायला हवी. आपल्या नात्यावर विश्वास ठेवायला हवा, ज्यामुळे त्यांच्यातले प्रेम घट्ट होईल. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.